चालू असलेली मॅच आपण पाहतो आयन शिलोमन त्यांच्या विरोधात यश फायटर्स ही मॅच पाहायला मिळेल. अगदी आपण पाहतो KTC लाईव्ह अगदी कर्जत टेनिस क्रिकेट.in ही स्पर्धा आपण पाहायला गेल्यास ही वाहिनी. प्रणवजी कुडेकर यांना विनंती आहे आपण कुठे असाल कॉम्बॉक्सशी संपर्क करा. प्रणवजी कुडेकर कॉम्बॉक्सशी संपर्क करा. मॅन ऑफ द मॅच रुपेश ठरतात आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी केतनजी लाड यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते रुपेशला खरं तर मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देऊन सन्मानित करायचं आहे. केतनजी लाड यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते रुपेशला खरं तर सन्मानित करायचा. आपण पाहतोय शीतपेय त्यानंतर एनर्जी वाढवण्यासाठी 1 डझन केली. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी देऊन सन्मानित केलं जातं. ऑस्ट्रेलियन टीमचे आपण पाहिले पुरस्कर्ते केतनजी लाड यांच्या शुभ हस्ते त्यांच्या टीमच्या विरोधात निर्वी आपण पाहायला गेलं वीरा फायटर टीमचा खेळ कमालीचा राहिला आणि त्याचेच पुरस्कर्ते आपण पाहतो ज्यांच्या टीमला त्यांनी पराभूत केलं. केतनजी लाड अगदी ऑस्ट्रेलियन टीमचे पुरस्कर्ते त्यांच्या माध्यमातून खरं तर रुपेशला सन्मानित केलं जात आहे. सौरभ देखील खुश आहेत पहा. वीरा फायटर्स सौरभ बोराडे चला मॅचला सुरुवात करा. नक्कीच अगदी मॅच साठी मायक्रोफोन वरती या विभागातील अजून एक सुमधुर आवाज हर्षल सर यांना आमंत्रित करूया मायक्रोफोन वरती. यस थँक्यू. रात्रीचा सामना रंगतो यश ब्लास्टर्स विरुद्ध आयश 11 या दोन संघांमध्ये पहिला चेंडू आणि स्वराज्याचा पहिला चेंडूवरती घणाघाती प्रहार येतोय. चेंडू जातोय 6 धावांसाठी षटकार डीजे. येथे मात्र पहिल्याच चेंडूवरती स्वराजने घणाघाती प्रहार केला आणि षटकाराच्या सहाय्याने आपल्या संघाचं खातं उघडतंय. पहिल्याच चेंडूवरती धमाकेदार असा षटकार लगावला तो स्वराजाने. पुढचा चेंडू रुपेशाचा पुढचा चेंडू सुंदर कमबॅक करतो. पहिल्या चेंडूवरती मात्र षटकार काढला होता. त्यानंतर सुरेख चेंडूची फेक करत असताना गोलंदाज रुपेश आणि भूषण भाऊ पालघर यांना विनंती असेल की आपण स्टेजवरती स्थानापन्न व्हायचंय. सामनावीराची ट्रॉफी ज्यांच्या मार्फत दिलेली असे भूषण भाऊ पालकर यांना विनंती असेल की आपण स्टेजवरती स्थानापन्न व्हायचंय. आणि सुंदर असं कट केलं चेंडूला. चेंडू आपल्याला ऑफसाईड दिशेने 1 बाउन्स चौकार डीजे. डीजे पुढचा चेंडू सजीव होतो गोलंदाज रुपेश आणि येथे मात्र पुन्हा एकदा घणाघाती प्रहार केला आहे. परंतु क्षेत्ररक्षक तितके चांगलीचे पाहायला मिळते. सूरज यांच्या माध्यमातून कुठेतरी झेल होता परंतु सुरेख कामगिरी. परंतु चेंडू निसटला क्षेत्ररक्षकाच्या हातामधून आणि चेंडू जातोय सरळ मॅक्सिमम षटकार 6 धावांसाठी डीजे.
पुन्हा एकदा चेंडू जातोय ऑन साईडच्या दिशेने. 1 बाउन्स 2 बाउन्स इन टू द स्टँड. डीजे थँक्यू डीजे. सज्ज होतो गोलंदाज सुरेख फलंदाजी करत असताना स्वराज भालेराव. पुढचा चेंडू पुन्हा एकदा कट करण्याच्या बेतामध्ये, परंतु निर्धाव चेंडूची सांगता सुंदर अशी गोलंदाजी. पंचांकडनं षटक समाप्तीचा इशारा येतो. पहिल्या षटकाच्या अंतिम स्कोर कार्डवरती धावा लागल्या गेल्या त्या 20 धावा. 2 बाद 20. सुंदर अशी फलंदाजी केली स्वराज याने. पहिल्या षटकामध्ये मात्र 20 धावा कुठून काढल्या होत्या आणि पुन्हा दुसऱ्या षटकासाठी सज्ज होता गोलंदाज सूरज चव्हाण. सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळाली सूरजच्या माध्यमातून सकाळच्या सत्रामध्ये. आणि आता गोलंदाजीसाठी सज्ज होत आहे स्वतः सूरज चव्हाण. पहिला चेंडू मात्र येतोय निर्धाव. कोणताही फटका मारून दिला नाही तो दीपक याला. पहिला चेंडू निर्धाव फेकी करतोय सूरज. पाहिलं होतं की आपण सकाळच्या सत्रामध्ये सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळेल. त्यानंतर आता गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू निर्धाव. सूरजाचा पुढे चेंडू आणि इथे मात्र सुंदर चेंडू हवेमध्ये आहे. आणि इथे मात्र क्षेत्ररक्षक कोणत्या प्रकारची चुकी करत नाही. आणि इथे मात्र पहिला आदरा बसतो तो आयन शिलेन संघाला दीपकच्या स्वरूपात. थँक्यू विजय. दीपक याची जागा पूर्ण करण्यासाठी आलेला 2 नंबर वरती 1 डाऊन विकेट वरती आलेला फलंदाज रोहित गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत आहेत. गोलंदाज सूरज. सुंदर चेंडूचे फेक करतात, परंतु पंच आमच्याकडे वाट्या आहेत. आणि इथे मात्र स्वर चेंडूच्या माराने संघाची धाव संख्या ती 1 न वाढते जाऊन पोहोचते ती 21च्या घरामध्ये. कुठेतरी सुंदर गोलंदाजी करत असताना परंतु इथे अवांतर धाव. आणि इथे मात्र चेंडू हवेमध्ये. चेंडू क्षेत्ररक्षक येतोय आणि इथे मात्र कोणत्याही प्रकारची चुकी करत नाही क्षेत्ररक्षक लवेश. सुंदर असा झेल टिपलाय आणि इथे मात्र रोहित त्याच्या परीचा होतोय. अंत दुसरा आदरा बसलाय तो यश फायटर संघाला. थँक्यू डीजे. रोहित त्याची जागा भरून काढण्यासाठी आलेला पुढील फलंदाज रोहन.
आणि इथे मात्र सुंदर खेळली चेंडूची, परंतु एकच धावेवरती समाधान मानावं लागेल फलंदाज रोहन याला. आणि इथे मात्र सुंदर गोलंदाजी करत असताना सूरजचा वादा, सुंदर आतापर्यंत गोलंदाजी केली सूरज याने. पुढचा चेंडू असेल स्ट्राईक वरती असेल फलंदाज स्वराज. आणि इथे मात्र चेंडू पंचांच्याकडे वाढता येतं आणि पुन्हा एकदा आव्हानपर धाव येते. एक धावेच्या संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती 23 या आकड्यावरती. सुंदर खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये, शांततेचा खेळ चालू आहे दोन्ही संघांमध्ये. पुढचा चेंडू गोलंदाजी मार्कवर सज्ज गोलंदाज सूरज, आणि इथे मात्र घणाघाती प्रहार करतोय, चेंडू जातोय सरळ 6 धाव्यांसाठी षटकार डीजे. थँक्यू डीजे. कुठेतरी मात्र सुंदर गोलंदाजी चालू होती सूरजाची, परंतु स्वराज भालेराव खूप फॉर्म मध्ये असलेला खेळाडू षटकार लगावला सुरतच्या चेंडूवरती. पुढचा चेंडू अजून एक पोस्ट घणाघाती प्रहार करतो, क्षेत्ररक्षक बनतो प्रेक्षक, पुन्हा एकदा येतो षटकार ठोक डीजे. थँक्यू डीजे. शेवटचं षटक हाताळण्यासाठी याशिवाय संघाकडून सज्ज होतो गोलंदाज लवेश. लवेशचा पहिला चेंडू स्ट्राईकला फलंदाज रोहन. पहिला चेंडू फुलटा चेंडू परत चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून, 1 बाउन्स चौकार डीजे. थँक्यू विजय. पहिल्या चेंडूवरती मात्र येतोय चौकार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लिव्हरपूल चेंडू आत स्वतःच्या क्षेत्ररक्षकांमध्ये चेंडू अडतोय आणि येथे मात्र मोठा मासा गळायला लागलाय स्वराजीच्या स्वरूपात. धाव बाद होतोय. दुसरा हादरा बसलाय तो, तिसरा हादरा बसलाय तो यश फायटर्स संघाला. धावसंख्या झाली ती 39. अजूनही शेवटच्या षटकातील काही चेंडूचा खेळ बाकी असेल. सुंदर खेळ होता स्वराज, परंतु तो मात्र स्वतःच्या फलंदाजीमध्ये चेंडू अडवला आणि धाव बाद झालाय स्वराज. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहे आणि इथे मात्र पंचांच्याकडे जात आहे. पुन्हा एकदा येथे फाईटच्या सुरुवातीमध्ये एक धाव एका धावेमध्ये स्कोर पुढे सरसवते जाऊन पोहोचते ते 40 या आकड्यावरती. धाव संख्या झाली ती 40.
सुंदर ब्लॉक होता चेंडू होता परंतु चेंडूला खालून काढलाय. चेंडू उचलला फेकणार तोपर्यंत एकच धाव येते. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय रोहन याला. पुढचा चेंडू स्ट्राईकला फलंदाज असेल तो दशरथ. तर पुढच्या सामन्यासाठी मी आमंत्रित करतो निवेश 11 संघाचा कर्णधार आणि निखिल 11 संघाचा कर्णधार दोन्ही संघ नायकांनी नाणेफेकीसाठी यायचंय. पुढचा चेंडू लवेश दशरथ सुंदर असा फटका परंतु क्षेत्ररक्षक सुंदर असा क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एकच धाव येते आणि इथे मात्र दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये आपली विकेट गमावतो दशरथ आणि चौथा आधार बसतो यश पाटील संघाला. विजय थँक्यू डीजे. इथे मात्र निर्धाव चेंडू येतोय आणि सुंदर अशी आणि इथे मात्र सुंदर फटका चेंडू जातोय मॅक्सिमम षटकार. सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळाली यश फायटर संघाकडनं. त्याने तब्बल 3 षटकांमध्ये धावा कुठून काढल्या त्या 48. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 49 धाव संख्येची आवश्यकता आयन्स 11 संघाला. तर दुसरा कॉल असेल निवेश 11 संघाचा कर्णधार आणि निखिल 11 संघाचा कर्णधार. आपण नाणेफेकीसाठी यायचंय त्वरित कारण आता इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस करून घ्यायचंय. लवकरात लवकर आपण नाणेफेकीसाठी यायचंय. थँक्यू डीजे. आयन्स 11 थँक्यू डीजे. आयन्स 11 आपले फलंदाज पाठवायचे त्वरित मैदानामध्ये. अजूनही आपल्याला सेमीफायनलचे 2 सामने आणि फायनलचा असा एक सामना असे सामने खेळवायचे आहेत. तर ताबडतोब आपले फलंदाज पाठवायचे आहेत मैदानात. तसेच यश फायटर्स आपले क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचे. येणारे 18 चेंडू विजयासाठी 49 धावसंख्येची आवश्यकता असेल आयन्स 11 संघासाठी.
निखिल संघाचा कर्णधार येथे उपस्थित झाला आहे. तर निबिश संघाचा कर्णधार आपण नाणेफेकीसाठी त्वरित यायचंय. आयन्स 11 संघाकडनं सलामीला गेलेली जोडी सूरज आणि संदेश. तर लगेच आता गायकर ज्यांनी आपल्या सामन्यासाठी बेस्ट बॅट्समॅनसाठी ज्यांनी शूज दिलेत त्यांना विनंती करतो की आपण नाणेफेक करून घ्यायचे. निर्माण करते सध्या रोहित. पहिलाच चेंडू सुंदर कट केलाय. चेंडू जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स चौकार टोक डीजे. थँक्यू विजय. तर गौरव पालकर यांना विनंती करतो की आपण स्टेजवरती स्थानापन्न व्हायचे. ज्यांनी या सामन्यासाठी बेस्ट बॉलरसाठी ज्यांनी शूज पुरस्कार केलेत आपल्या सामन्यांसाठी त्यांना विनंती करतो की आपण स्टेजवर स्थानापन्न व्हायचं. पुढचा चेंडू आणि इथे मात्र स्वर चेंडू वाटलं होतं परंतु शरीराचा वेध घेतला चेंडूने आणि इथे मात्र निर्धाव धाव येते. पहिल्या चेंडूवरती मात्र चौकार लगावला होता. त्यानंतर येतो निर्धाव चेंडू. गोलंदाजी मार्कवरती सज्ज. पुन्हा एकदा गोलंदाज रोहित आणि इथे मात्र सुंदर फटका. चेंडू जातोय 6 धावेसाठी षटकार. थँक्यू डीजे. इथे मात्र विकेट मिळते आणि इथे मात्र विकेट साठी मात्र बक्षीस लावलं होतं. या विकेट ओव्हर मध्ये जर विकेट मिळाली तर 100 रुपयाचं पारितोषिक रोहित याला. तर नरसिंग यांनी जे पारितोषिक लावलं होतं विकेट साठी तर रोहित होते 100 रुपयाचा मानकरी. आणि निखिल जी विनंती करतो की आपण आपल्या सामन्यासाठी ज्यांनी शूज पुरस्कार केले ते लगेच दादा गायकर यांचा आपण सन्मान करायचा आहे. आणि इथे मात्र सुंदर कट केलाय. एकच धाव येते. पुन्हा एकदा विकेट घेतली होती आणि मात्र एकच धाव येते. एका धावेच्या संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते होती 11च्या घरामध्ये. कुठेतरी सूरजचा वादा टिकला असता तर नक्कीच सामन्याचा काही वेगळा परिणाम दिसला असता. सुरेख फलंदाजी करत होता. तर तसेच गौरव पालकर यांचा सत्कार करायचा आहे. यश अंबानी यांना विनंती करतो की आपण सत्कार करायचा आहे. आणि इथे मात्र क्षेत्ररक्षक चुकी करतोय. चेंडू जातोय 4 धावांसाठी चौकार. या चौकारावर सैन्य संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते होती 15च्या घरामध्ये. एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोअर कार्ड वरती धावा लागल्या गेल्या त्या 15. थँक्यू विजय. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या झाली ती 15.
तर रुपेशसाठी सुवर्ण संधी आहे. जर त्याने 3 षटकार लगावले तर नरसिंग यांच्याकडनं तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. रुपेशसाठी सुवर्ण संधी, 3 षटकार लगावले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सांघिक कोट्यातून दुसरा आणि वैयक्तिक पहिले षटक घेण्यात येतो गोलंदाज रोहन. सुंदर फलंदाजी केली होती, आता गोलंदाजीसाठी आमंत्रित केले यश पाटील संघाकडनं. पाहूया संघासाठी कशी प्रकारची गोलंदाजी करतायत रोहन. फलंदाजी सुरेख केली होती, आता गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. पंच आमच्याकडे वळतायत. पुन्हा एकदा येते पहिल्या चेंडूवरती अवांतर धाव. या सूरचेंडूच्या मार्याने संघाची धाव संख्या 1 न वाढते, जाऊन पोहोचते 16च्या घरामध्ये. सुंदर कट केलाय, क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतो परंतु इथे मात्र मिसफीट होत आहे आणि 2 धावाच मिळत आहे. 2 धावेवरती समाधान मानावं लागतंय. आणि आता पाहू शकता मैदानामध्ये त्याची आतुरता होती मॅन ऑफ द सिरीज साठी, ज्यांनी आपल्यासाठी सायकल पुरस्कृत केली आहे ते दिनेश दादा गायकवाड यांच्या मार्फत मॅन ऑफ द सिरीज ची सायकल मैदानामध्ये दाखल झाली आहे. सर्वांचं लक्ष मॅन ऑफ द सिरीज वरती. पंच आमच्याकडे वळत आहे, तर पुन्हा एकदा येतोय वाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव. एका धावेच्या मध्ये संघाची धाव संख्या 1 न वाढते, जाऊन पोहोचते 19च्या घरामध्ये. अजूनही विजयासाठी तर प्रसादजी पालकर यांना विनंती करते की आपण स्टेजवरती स्थानपन्न व्हायचंय. तर स्वर चेंडूसाठी कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू नाहीये, अंपायर रिव्ह्यू असणार आहे फक्त. याची दक्षता घ्यायची वाईट साठी. पंचांचा डिसिजन अंतिम राहणार आहे. पंचा डिसिजन कळवायचा आहे. फेअर डिलिव्हरी असणार आहे. निर्धाव धाव येते. पुढचा चेंडू सुरेख वेगवान चेंडू होता. रुपेशाला काही समजत नाही चेंडू. सुंदर असं यष्टीरक्षक स्वराज चेंडू फील करतायत. कोणत्याही प्रकारची धाव येत नाहीये. धाव संख्या तिथे स्थिर आहे 19 आकड्यावरती. वाईट चेंडू मगाचा होता आणि इथे मात्र फुलटॉस पडलेला चेंडू. इथे मात्र फलंदाज थर्ड अंपायर पंचाने रिव्ह्यू घेतलाय, तर अंपायरनी स्वतः यायचंय.
तर थर्ड अंपायरचा डिसिजन आलेला हा नो चेंडू असेल. तर याची दक्षता घ्यायची. फ्री हिटचा चेंडू असेल. सुवर्ण संधी आहे. धावसंख्या झाली ती 22. उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. सुवर्ण संधी आयन्स 11च्या फलंदाजांसाठी. स्ट्राईकला फलंदाज संदेश. पाहूया फ्री हिटचा पुरेपूर वापर करणार का गोलंदाज निर्धाव चेंडूची फेकी करणार का. पाहूया काय घडतं पुढच्या चेंडू मध्ये. गोलंदाज सज्ज होतोय आणि इथे मात्र पंच आमच्याकडे वळतायत. पुन्हा एकदा इथे वाईट धाव आणि फ्री हिट लागू असेल या चेंडूसाठी सुद्धा, कारण अवांतर भाव वाईट फेकला होता. फ्री हिटचा चेंडू असेल. आणि इथे मात्र सुंदर चेंडूची फेक करतोय. स्प्रिंगचा चेंडू होता परंतु संदेशाला काही चेंडू खेळता आला नाहीये. निर्धाव चेंडूची फेकी करतोय. आणि इथे मात्र फ्री हिटला जरूर मारला नव्हता परंतु यावेळेस चेंडू जातोय 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. येणारे धावसंख्या झाली ती 29. अजूनही विजयासाठी 20 धावसंख्येची आवश्यकता आहे संघासाठी. 2 चेंडूचा खेळ बाकी. गोलंदाज सज्ज होतो गोलंदाजीसाठी आणि येथे मात्र सुंदर फलंदाजी. बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका येतोय. चेंडू जातो 4 धावेसाठी चौकार. या चौकार संघाची धावसंख्या जाऊन 4 ने वाढते, जाऊन पोचते ती 33च्या घरामध्ये. सुंदर फटका परंतु चेंडू होतोय. पुन्हा एकदा 4 धावांसाठी चौकार आहे. चौकार दिसल्याने संघाची धावसंख्या 4 ने वाढते, जाऊन पोचते ती 37च्या घरामध्ये. आता विजयासाठी मात्र येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 12 धावसंख्येची आवश्यकता आयन संघाला. शेवटचा षटक असेल, निर्णायक षटक या सामन्यातील शेवटचं षटक. येणारे 6 चेंडू विजयासाठी 12 धावसंख्येची आवश्यकता आयन संघासाठी. कुठला गोलंदाज गोलंदाजीसाठी येतोय. शेवटचे षटक आहे, मोठी जबाबदारी आहे आणि मोठी जबाबदारी घेण्यासाठी स्वतः कर्णधार असतो आपल्या खांद्यावरती घेता येत. निर्णायक षटक असेल या सामन्यातील. कोणता संघ विजय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय. गोलंदाजी मार्क वरती सज्ज गोलंदाज स्वराज आणि स्ट्राईकला फलंदाज असेल तो रुपेश.
चला स्पीडअप करायचे, अजूनही 2 सामने बाकी आहेत. अजूनही आपल्याला पुढचे सामने खेळवायचे तर ताबडतोब स्पीडअप करायचं, पंच स्पीडअप करायचा आहे. इथे मात्र पंचांचा कुठला इशारा येत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता, प्रेशर वाढतंय. आयशेच्या फलंदाजावरती 5 चेंडू आणि विजयासाठी 12 धावसंख्येची आवश्यकता. 2 मोठे फटके या सामन्यासाठी विजयी ठरू शकतात फलंदाजी टीम साठी. सुंदर गोलंदाजी करतायत कर्णधार. त्यांना माहिती होतं की दुसरा कोणत्याही गोलंदाजाला वैभवदादा बोराडे यांना विनंती करते का स्टेजवरती स्थानपन्न व्हायचं आहे. गोलंदाजी मार्क वरती सज्ज गोलंदाज स्वराजा आणि येथे मात्र सुंदर फटका, परंतु चेंडूखाली क्षेत्ररक्षक येतोय आणि तेथे मात्र चोटी धाव घेण्यासाठी यशस्वी होत आहे फलंदाज रुपेश. सुंदर अशा 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 39च्या घरामध्ये. येणारे 3 चेंडू आणि विजयासाठी 10 धावसंख्येची आवश्यकता असेल आयुष्यमान संघाला. तर अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. शेवटचा षटक असेल या सामन्यातील निर्णायक षटक. 3 चेंडू, पुढचा चेंडू. स्वराज सुंदर कट केला, परंतु चेंडू क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव येते, एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. आता 2 चेंडू विजयासाठी 9ची गरज. दोन्ही मोठे फटके. रोमांचक सामना आपल्याला पाहायला मिळतोय दोन्ही संघांमध्ये. आयांश 11 विपक्ष यश फायटर संघ. सुंदर फलंदाजी जर संदीप पेटे स्ट्राईक वरती टिकले तर नक्कीच सामना जिंकू शकतात, परंतु स्वराज सुंदर आतापर्यंत गोलंदाजी केली आहे, एकही मोठा फटका दिला नाहीये. धावसंख्या येणारे 2 चेंडू विजयासाठी 9 धावसंख्येची आवश्यकता. आणि इथे मात्र चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक. इथे मात्र झेल टिपलाय संदेशाचा, माघारी परतावं लागेल. कुठेतरी मोठा हादरा एलमोकेच्या वेळी विकेट येते यश फायटर संघासाठी. सुंदर अशी गोलंदाजी स्वराजाच्या मार्फत सुंदर गोलंदाजी केली आतापर्यंत. ज्या क्षणाला विकेट हवी होती त्या क्षणाला विकेट मिळते. सुंदर गोलंदाजी, स्वतःवरती विश्वास होता आणि तो विश्वास मात्र सार्थ करत असताना स्वतः कर्णधार स्वराज भालेराव. तर नेक्स्ट मॅच साठी आपण दोन्ही संघांनी आपल्या डिसिजनवरती अंमलबजावणी त्वरित करायची. जर अतुल केलेकर यांनी जर षटकार लगावला तर वैभवजी बोराडे यांच्याकडून तब्बल 2000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. सुवर्ण संधी अतुलजी केलेकर स्वतः संघ मालक. एक षटकार लगावला तर तब्बल 2000 रुपयांचं कॅश प्राइज वैभवजी बोराडे यांच्याकडून. एक चेंडू आणि 9ची गरज. प्रतीक गायकवाड यांच्याकडनं सुद्धा 1000 रुपयांचं कॅश प्राइज. आणि येथे मात्र सुंदर गोलंदाजी करतोय स्वराज आणि येथे मात्र सामना जिंकतो यश फायटर संघ. हरलेल्या संघाचं गोड गोड कौतुक आणि जिंकल्या सुद्धा हार्दिक अभिनंदन. धन्यवाद डीजे मास्टर.
वीरवाडीचे प्रोप्रायटर वैभव दादा बोराडे यांचा सत्कार करतील जे प्रतीकजी बने यांना